आता बातमी सोनिया गांधींच्या एका पुस्तकासंदर्भातली जे प्रकाशनाआधीच चर्चेत आलंय. पाहूया सविस्तर बातमी नेमकी काय आहे. तर बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे पुस्तक प्रकाशनाआधीच चर्चेत आलेलं आहे. पुस्तकाचे भारतातले प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने पुस्तकातली काही मजकुरावर आक्षेप घेतलाय आणि पुस्तक छापायलाच नकार दिलाय. पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ, संघाबाबतचा मजकूर आणि चीनचं भारतीय सीमेवरचं अतिक्रमण असे काही आक्षेपार्ह मुद्दे पुस्तकातून हटवावेत अशी अट प्रकाशनाने सोनिया गांधींसमोर ठेवली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सोनिया गांधींनी पुस्तकात कोणतेही बदल करायला नकार दिल्यामुळे अखेर पेंग्विन इंडियाने माघार घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र त्याचवेळी पेंग्विन इंडियाची मुख्य कंपनी असलेल्या आणि भारतीय उपखंडाबाहेर कार्यरत असलेल्या पेंग्विन वर्ल्डला पुस्तकाबाबत कोणताही आक्षेप नाहीये. त्यांनी पुस्तक प्रकाशनाची तयारी दर्शवलेली आहे. तर भारतात इतर काही पुस्तक प्रकाशक मात्र हे पुस्तक छापण्याच्या दृष्टीने पुढे सरसावलेले बघायला मिळतात. तर पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने यावर स्पष्टीकरण दिलंय. बिलॉंगिंग या सोनिया गांधींच्या पुस्तकाचं आपण भारतातले प्रकाशक नसल्याचं पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने म्हटलं. लेखिकेने पुस्तकात बदल करण्यास नकार दिल्यानं पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला नाही असं सुचवणाऱ्या बातम्या या परिस्थितीची अचूक मांडणी करत नाहीयेत असंही प्रकाशकांनी स्पष्ट केलंय. तर सोनिया गांधींच्या या पुस्तकामध्ये सत्याचा उल्लेख आहे असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणतात. पाहूया. सत्य असेल तर घाबरायचं का? चीनने जर भारतावर आक्रमण किंवा भारतीय सीमेत प्रवेश केला असेल, सीमा बळकावली असेल, इकडे डरपोक पाकिस्तानला घाबरवतो, पैलवान चीनला का घाबरत नाही? आके लाल लाल करतो तो आके काले काले क्यों जाते तुम्हारे, हा विषय. राहिला RSS वर आम्ही म्हणत नाही. अमेरिकेने सुद्धा RSS ही दहशतवादी संघटना आहे असं तिकडे अमेरिकेत म्हटलं आहे. विनोद भागवतांना खूप मोठा विरोध तिकडे चाललेला आहे कुठे अमेरिकेमध्ये.